माननीय महापौर मॅडम, माननीय आयुक्त सर आणि माननीय सर्व नगरसेवक मॅडम, आज आता इथे सगळ्यांनी धोरण मांडले की माझ्या प्रभागात असं आहे, मीही तेच बोलेन, गरदुल्ले वगैरे. पण मॅडम, जे टॉयलेट आपण बांधलेले आहेत, आपण जे कॉन्ट्रॅक्टर अधिकारी कोण त्याच्यावरती नेमलेले आहेत, ह्यांना वारंवार कंप्लेंटी करूनही यांनी कधी लक्ष दिलेले नाही आहेत त्याच्याकडे. दरवाजे तुटलेले असतात, स्लॅब कोसळलेले असतात. ते म्हणे आम्ही 2 दिवसात काम करतो, 3 दिवसात करतो, त्यातपुरती ते काम करतात, त्याच्याकडे नंतर लक्षही देत नाही. आणि त्यानंतर मॅडम, जे कोणी वॉशरूमच्या वरती कॉन्ट्रॅक्टदार ठेवतो, जो वॉशरूम क्लीनर, तो मंथली प्रत्येकाकडून 200-300 रुपये एका घराकडून तो वसुली घेतो. मग तरीही तो का बोलतो की मी वॉशरूम क्लीन करणार नाही? ज्यांना कोणाला कॉन्ट्रॅक्टदारांना ठेवले, कधीही तिथे राऊंड मारलं, मगाशी फेरी मारलं की आपले नगरसेवकही त्या टॉयलेटमध्ये जाणू इच्छिते. तर मॅडम, आमच्या प्रभागात फिरताना कधी कधी मलाही जावं लागतं. मीही ते टॉयलेट वापरून बघितलेले आहेत. एमर्जन्सीला नसले की तिकडे जावं लागतं. तिथं स्वच्छता नसते, पाणी नसतात, अक्षरशः जी घाण असते ती वरती आलेली असते. त्याच्यानंतर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असतो त्याला बोलवण्यात आलं, त्याला विचारण्यात आलं, तो दारू पिऊन तिथं बसलेला असतो. फॅमिलीबरोबर आपण त्यांना फॅमिली पॅकेज दिलं असं फॅमिलीसहित ते वरती राहतात. ना ते काम करतात, ना ते क्लिनिंग करतात. मग अशा कॉन्ट्रॅक्टदारांना ठेवून उपयोग काय मॅडम? आपण जर बोलतो नवी मुंबई खूप स्वच्छ शहर आहे, तर मॅडम कधी माझ्या प्रभागात फिरून बघा. मी अजूनही बोलते, एक लाईनमध्ये जाते का मोठ्या मोठ्या नाल्यांमध्ये जाते. पावसाळ्यामध्ये येऊन जर तुम्ही पाहिलं असतं तर तिथं पाण्यामध्ये वाहताना तुम्हाला दिसलं असतं. लोकांच्या घरामध्ये अक्षरशः ते पाणी गेलेलं आहे. ह्याच्या आधी ज्यांनी काय केलं आणि नाही केलं मला त्याच्यावरती बोलायचं पण नाही. त्यांना आज आठवण येते. जे कंटेनर बंदी बसवलेत ना मॅडम, अक्षरशः होल पडलेले आहेत त्याला. वरती आपले अधिकारी येतात, प्लास्टिकचे कव्हर लावून जातात. फेब्रुवारीपासून आम्ही त्याचा पाठपुरावा घेतोय की नवीन कंटेनर सँक्शन झालेले आहेत. आता येतील, नंतर येतील. पण आज 6-7 महिने झालेत, अजूनही त्या कंटेनरचा पत्ता नाहीये. होलं पडलेत त्या कंटेनरमध्ये. तात्पुरती येऊन आपलं पत्रा ठोकून जावा, काठी लावून जावा. पण काय आहे मॅडम, किंवा कापडाचे गोळे तिथे लावून जावा. मॅडम, जर लवकरात लवकर व्यवस्थितपणे बाथरूम आपल्याला बांधता आली तर प्लीज बांधून घ्या. त्यांनी काय बोलले की आपल्याकडे जे कंटेनर बसवलेले आहेत ते कंटेनर फार जुने आहेत, किंवा जे MIDC मध्ये आहेत, काही वन खात्यामध्ये आहेत. जर मॅडम आपण मागणी केली आणि आपण जर तिथं व्यवस्थितपणे बांधकामी बाथरूम बांधून दिले तर लोकांनाही त्याचा प्रॉब्लेम होणार नाही. नाही ते स्लॅब कोसळल्यासारखं होईल, कारण की खूप जुने आहेत मॅडम. आणि आत्ता झोपडपट्टीमध्ये लोकसंख्या वाढली गेलेली आहे मॅडम. त्याच्यामुळे जे बाथरूम आहेत ते अपुरे आहेत. तर तिथे बाथरूम वाढवण्यात यावी, मी ही मागणी करते.